संध्याकाळचे 4 वाजलेत आणि जेवायला थांबलेलो. जेवून झालं आणि एवढी थंडी वाजते ना आता. तर आता आम्ही असं ठरवलं आहे की जिस्पा न करता डायरेक्ट जायचं मनाली. कारण मनाली सुप्रभात थेट हानले गावातून. आणि हानले गावातून आम्ही 2 रात्र राहिल्यानंतर आम्ही निघतोय आता जिस्पाला. हानलेला आम्ही जिकडे थांबलेलो, हानले गाव आहे थोडासा मागे. हानले गावाच्या थोडं एक पुढे गाव आहे 10 किलोमीटर पुढे. त्या गावात आम्ही थांबलो कारण हानलेला एक पण स्टे नाही कुठे. तर आम्हाला हा एक होमस्टे भेटला. हे यांचं घर आहे आणि इकडे छोटे छोटे रूम्स आहेत. तर ह्या होमस्टेचं नाव आहे वज्र होमस्टे हानले. ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे बघा, 8899936224. ह्या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. मला इथलं ना जेवण आवडलं आणि स्टे पण छान आहे. गरम पाणी ते देतात, फक्त लाईट अधूनमधून जात असते पण ओके आहे. होमस्टे चांगला आहे आणि पार्किंग इथे प्रॉपर आहे. इथे गेट लॉक असतो, त्याच्यामुळे तुम्ही लगेज तुम्हाला जर काढायचा नसला ना तर बाईकवरच लगेज ठेवून तुम्ही आरामात रिलॅक्स करू शकता. आणि रूम पण छान आहेत, रूम पण मला आवडलेले. हे त्यांचं स्वतःचं घर आहे. इकडे पण एक मोठा हॉल आहे, तिथे 5 ते 6 बेड आहेत आणि इकडे सेपरेट रूम्स आहेत, भरपूर आहेत. त्यामुळे ऑप्शन खूप चांगला आहे आणि आम्हाला बऱ्यापैकी त्याने बजेट प्रॉपर करून दिलं. सो आता मी निघतो जो आपला जिस्पा. आता जिस्पा म्हटलं ना तर मला पण माहीत नाही कुठे आलं, पण ॲक्च्युली आम्ही आता परतीच्या प्रवासाला आमचा प्रवास सुरू झालेला आहे, परतीचा प्रवास. कारण जिस्पावरून आम्ही उद्या जाणार मनालीला आणि मनालीला मी सगळं लगेज काढून मी जाणार मंडीला माझ्या शॉकअप सरचं काम करायला. शॉकअप सर मला भेटलेलं आहे, मंडीला त्यांचं वर्कशॉप आहे. तिकडे थोडंसं छोटासा त्यांचा वर्कशॉप आहे, तर तिथे मला बोलले मी तुमचं काम करून देईन. तर मला कसं करून मनालीपर्यंत पोचायचं आहे उद्या. बघू मनालीपर्यंत पोचल्यानंतर माझी गाडी ओके होईल. आणि माझा विचार असा आहे की मनालीला मी ना सगळा लगेज माझा मी कुरिअर करून मुंबईला पाठवेन. म्हणजे माझी बाईक थोडी हलकी होईल आणि मी थोडा स्पीडने जाऊ शकतो. सो मंडीला मी सगळं काम करून घेणार माझ्या बाईकचं. बाकी लेट तर झालाच आहे. 8 वाजता निघायचं होतं, सगळं रेडी करेपर्यंत 10 वाजले. चलो दीदी, चलो टाटा बाय बाय. मैं आपका नंबर भी दिया है, किसी को रहेगा तो आपको फ़ोन करेंगे. हाँ, बाद में आते कभी टाइम मिला तो. ठंडी बहुत है आपके पास, थोड़ा गर्म पानी का एडजस्ट करो, मस्त हो जाएगा. बाकी खाना भी ना अच्छा है. हाँ क्या, फिर वापस आएंगे तो हमको गर्म पानी चाहिए. वो तो है, गर्म पानी दिया तो भी 2 मिनट में वो ठंडा हो जाता है. इतना क्लाइमेट इधर ठंडा है. आता असं वाटतंय ना कधी एकदा घरी पोचतोय. कारण जसे रिटर्न जर्नी आमची स्टार्ट होते तसं असं वाटतंय की कधी एकदा मी डोंबिवलीत जातोय, घरी जातोय आणि झोपतोय मस्तपैकी असं वाटतंय. अजिबात आम्हाला 10 दिवस झोप भेटली नाही, जशी पाहिजे तशी. नुसतं आपली धावतोय, पळतोय, बाईक पळवतोय, बस एवढंच चालू आहे. तर आता ना मनाली नंतर असं वाटणार की कधी एकदा बाबा मी मुंबई बघतो असं होतंय. आणि ते आहेच, जेव्हा आपण म्हणजे मुंबईच्या बाहेर जेव्हा जातो ना आपण महाराष्ट्राच्या बाहेर, तेव्हा थोडंसं जसे दिवस संपत येतात तसं वाटतं आता बाबा बस झालं. आता मी थोडंसं मनालीनंतर आपल्याला वाटणार आता गरमी स्टार्ट होणार. तर मला वाटतं जिस्पाला वगैरे थंडी असेल, मनालीला थोडीफार असेल, पण मनालीनंतर आपली गरमी स्टार्ट होईल. पाऊस पण मिळू शकतो, सांगू शकत नाही. माझा विचार चालला आहे लगेच सगळा कुरिअर करायचा मनालीनंतर. बघू, बाईकचं काम झालं तर आम्ही खेचू. आता इंदोर मार्गे जायचा विचार आहे. आणि येताना आपण मोडासा राजस्थान सगळं केलं, लुधियाना वगैरे सगळं बघितलं. म्हटलं जाताना इंदोर मार्गे जाऊ. माझी पण नेमो कमी आहे रे, काहीतरी 45 काय किती आहे.
बघू पासिंग आहे गुजरात. हे कुठलं आहे? UP MH01. मित्रांनो, लडाख राईडचा आमचा 10वा दिवस आणि आज आम्ही निघालो हानलेवरून जिस्पाला जायला. पण अचानक असं ठरलं की जिस्पाला न थांबता आपण आज जायचं मनालीला. कारण आमचं प्रत्येक दिवशी असंच व्हायचं, अर्ध्यावर पोचल्यानंतर आपलं प्लॅन लगेच चेंज व्हायचं. मग आम्ही ठरलं की बाबा किती वाजले तरी चालतील, सकाळ झाली तरी चालेल, पण आज आपण मनाली गाठू. कारण जिस्पाला थांबवून आपण रात्री थांबणार, झोपणार लेट, सकाळी लेट उठणार आणि लेट उठल्यानंतर आपण लेट पोचणार मनालीला. त्यापेक्षा म्हटलं मनालीला पोचायला लेट झालं तरी चालेल, पण म्हटलं आज मनालीच गाठू. पण सर्वात मोठा प्रॉब्लेम हा झाला की तुम्हाला ही जर्नी पूर्ण बघायला भेटणार नाही. कारण हानलेवरून जेव्हा निघालो, अर्ध्यावर आल्यानंतर माझ्या गोप्रोच्या काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बरेचसे व्हिडिओ रेकॉर्ड झालेच नाहीत. त्यामुळे खूप सारं मिस झालं आहे. कारण आम्ही जेव्हा हानलेवरून निघालो जिस्पाला वगैरे खूप खतरनाक राईड करत आम्ही मनालीपर्यंत पोचलो. तर ती तुम्हाला मधली जर्नी दिसणार नाही माझ्याच चुकीमुळे, कारण मी बघितलंच नाही की गोप्रोचे शूट होत आहेत की नाही होत आहेत. पण तो प्रॉब्लेम सेम मनालीपर्यंत होता. सो त्यामुळे तुम्हाला काही जर्नी दिसणार नाही आहे. कारण मनालीवरून आम्ही जेव्हा दिल्लीला जायला निघालो तेव्हा पण सेम प्रॉब्लेम झाला होता अर्धवट. पण अर्ध्यावर गेल्यानंतर थोडासा गोप्रो माझा स्टार्ट झाला आणि नंतर रेकॉर्डिंग चालू झाली. तर आता असं आहे, जी पण माझ्याकडे मेमरीज आहे, जे पण शूट केलेलं आहे मोबाईलमध्ये, ते मी तुम्हाला दाखवतो जर्नी शॉर्टकटमध्ये. आणि आम्ही मनालीला पोचून मनाली मार्केट फिरून आम्ही हडिंबा मंदिरचं दर्शन घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. तर एन्जॉय करा आणि कमेंट करून सांगा मला व्हिडिओ कसा वाटला. निमाला पोचल्यानंतर असं कळालं की हे जे पेट्रोल पंप दिसते तुम्हाला एकच पेट्रोल पंप आहे. म्हणजे हानले बिनले तुम्ही जर म्हणजे बँगॉक करून आल्यानंतर हानलेला वगैरे कुठेच पेट्रोल पंप नाही. आता जिस्पाला पण आम्ही थोडा ॲडजस्ट केलं इकडे तिकडे जाऊन जरा, त्यामुळे झालं. आता ह्याच्यात आमचं नाही म्हटलं तरी अर्धा पाऊण तास त्यामुळे जेरिकाच तुमचे असते तर काम फटाफट होत जातं. त्यामुळे तरी आम्ही थोडंसं डोकं लावून जुगाड करून आमचं काम केलं. आणलेला पाईपमधून काढून पाईप परत व्हाईट कॅनमध्ये काढला आणि मग परत आणि आम्ही खूप रिक्वेस्ट केली पण नाही होत, देत नाही. गर्दी पण खूप आहे बायकर्स लोकांची आणि क्लायमेट पण चेंज होते. आणि जिस्पा इथून आता आम्हाला नाही म्हटलं तर 300 किलोमीटर अजून बाकी आहे. राजला क्रेडिट दिलं पाहिजे, कारण आपल्या राजभावाने ही आम्हाला आयडिया दिली की थोडंसं बाहेर जाऊ, काढू, परत येऊ. त्यामुळे आमचं काम झालं फटाफट. पण तुम्ही येणाऱ्याने थोडंसं जरा एकदम अलर्ट राहा की जे काय नसलं तर काम होऊन जातं. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि जेवायला थांबलेलो, जेवण झालं आणि एवढी थंडी वाजते ना आता. तर आता आम्ही असं ठरवलं आहे की जिस्पा न करता डायरेक्ट जायचं मनाली. कारण मनाली इथून आहे 195 किलोमीटर. तर आम्ही आता ठरवलं की इथून आता मनाली करायचं. आणि हायवे पण छान आहे. थोडंसं आम्हाला लेट होईल, पण म्हटलं मनाली 10-11 वाजेपर्यंत रात्री पोचलो ना तर उद्या आम्हाला आराम भेटेल. उद्या आरामात उठून आपण 2 नाईट आम्ही आता मनालीला थांबणार, म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस मनालीला भेटेल. तर असं ठरवलं, कारण आम्हाला जिस्पाला जायला पण तेवढेच असतील. तर म्हटलं मनालीलाच जाऊ. तर आता सगळे डेली एकदम रेडी झालेले आहेत आणि थंडी पण ना जबरदस्त आहे, माहीत नाही, अचानक थंडी चालू झाली. तो बघा आपला एक माणूस, तो बघा एक माणूस इकडे आपला. खतरनाक हा रोड होता, खतरनाक. हे बघा इकडे बघा, खूप खतरनाक. म्हणजे एवढा भारी मजा आली ना. माझी गोप्रोची बॅटरी लो झाली आहे, दुसरी कामाला आली या रोडला. बघा ना काय आहे. आणि एक गाडी मोठी आली की एवढे प्रॉब्लेम होतात ना इकडे, खतरनाक.
सरचूला जाताना हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एकदम छोटा रस्ता आहे, म्हणजे जर समोरासमोर मोठ्या हेवी गाड्या आल्या ना पास होताना नाकेनं, कारण लेफ्ट साईडला मी टाकू पण शकत नाही. लेफ्ट साईडला जर तुम्ही ठेवलीत गाडी जरा तरी बॅलन्स गेला खाली लगेच. आणि बरोबर आम्हाला टाईम एकदम बेकार भेटला संध्याकाळचाच. गोष्टी संध्याकाळची हेवी ना गाड्या ह्या रोडला जास्त असतात सरचूला. लेफ्ट साईडला टाकायला भीती वाटते. लेफ्ट साईड बघायची आहे तुम्हाला. 2 मिनिटं थांबा दाखवतो लेफ्ट साईड. ओके 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 ओके. थोड़ा हमको तो जाने को दे दो भैया, बाइक वाले को जाने को दे दो. ओ यार काय ना उचला ना गाडी. हा अरे उचलते मी उचलू. तिकडे म्हणतात मी उचलतो. थांब तू उचलतो. स्टँड कर स्टँड कर. अरे स्टँड काढ ना पाहिला. हा मी उचलतो. उठ उठ उठे इकडे इकडे साईडला 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 स्टँड कर ना. मला काय तुझं हा काय निघते. मी लावतो तू उचल फक्त. उचल घे घे उचल गाडी उचल ना. नितीन 2 मिनिटं ना. बस स्टँड टाक. पहिला स्टँड टाक. थांब पहिला स्टँड टाक. तिथूनच गाडीवर बस. तिथूनच गाडीवर बस. बस गाडीवर बस. गाडीवर बस. पहिल्या गाडीवर बस आणि हळूहळू गाडी पुढे घे. तू इकडे नाही जाणार. नाही मला बॅग दे. बॅग देतो. हे इकडे गाडी पकडली. गाडी सरळ कर मला. गाडी सरळ कर मंदार. गाडी सरळ कर. गाडी सरळ कर. पकडली मी. चल जा जाते. थांबा जाते. पकड पकड. ओके ओके जा तू घे जा. तू घे जा. इथून ना ओके 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 या आरामात या. वॉटर क्रॉसिंग छोटी छोटी भेटते पण मजा येते. आज जो मज़ा आया ना भाई, सब एकदम फुल ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह मूड पे. म्हणजे आता वाजले किती, मला वाटतं किती वाजले असतील 11:30 ना. हां 11:30 वाजले आणि अजून आम्ही मनालीला पोहोचलो. म्हणजे आमच्यामध्ये किती काय बोलतात त्याला, खास बोलू शकतो. जिद्द जिद्द वेळ्या खास नाही. जिद्द खास आहे जिद्द. आता सगळे रायडर झोपले आहेत आणि आपण काय करतोय, त्याला इकडे आता फ्राईड राईस सांगितलं आहे. इथून मनालीला जाणार. तो हॉटेलला आम्हाला फोन करतोय किती वाजता येणार. म्हणजे आम्हाला आमची प्रवास कसा होतोय बघा लडाखचा, एकदम खतरनाक. म्हणजे रात्रीचा म्हणजे फुल मूडमध्ये असतात, दिवसाचे एकदम असं एकदम ह्याच्यासारखे असतात झोप आल्यासारखी. आता फुल ॲक्टिव्ह आहे.
पण आज काही करून आम्हाला मनालीला पोचायचंच होतं. कारण काय जिस्पाला आम्ही थांबलो असतो ना, आता परत सकाळी उठून परत तयारी करा, बॅग बांधा, त्यापेक्षा म्हटलं लेट झालं चालेल पण मनालीला एकदा पोचू. मग उद्या आपलं मनाली आपण एक्सप्लोअर करू शकतो. तर आता आम्हाला लकीली इथे ना जिस्पाला आलो तर इथे ना टेंट कॅम्पिंग, खूप टेंट कॅम्पिंग आहे, म्हणजे जबरदस्त टेंट कॅम्पिंग आहे इकडे पावना लेकसारखी. तर लकीली आम्हाला इथे हॉटेल छोटं भेटलं, त्यांनी बोललं आम्ही जेवण बनवून देतो म्हणून. तर आता ना थंडीने हात असे कडक झाले, त्यामुळे आम्हाला त्या दादाने हे बघा हिटर चालू करून दिलं. हे बघा सुप्रभात मित्रांनो. थेट मनाली मार्केटमधून आज सकाळी 4 वाजता येऊन झोपल्यानंतर खूप फ्रेश वाटलं आणि थेट आलो आहे आम्ही आता मनाली मार्केटला नाश्ता करायला. तर पहिला आम्ही करणार नाश्ता, त्यानंतरची खरेदी आणि किंवा रात्री म्हटलं पहिला आधी पेटपूजा करूया, कारण जबरदस्त भूक लागली आहे. मार्केट खूप मोठं आहे, पण म्हटलं पहिला आधी नाश्ता करू. तर नाश्त्यासाठी आम्ही गेले 15 मिनटं झाली आम्ही हॉटेल शोधते, पण एक असं कुठे हॉटेल भेटत नाही असं बसून खायला. काय पाणीपुरी? अरे मी आवाज देते तुम्हाला म्हणणार माय गॉड, हे क्या है? किधर किधर बैठने का? फॅनच्या जवळ नको एकदम. हां उडतंय रे, फॅनचं हे लावलं. बाहेरच बसू ना, घाण बघितली केवढी मोठी वजन बघितली. हे बघ पितळेचं आहे रे. हे बघ आम्ही पहिली डिश मागवली कुठली बघा, माझ्या नावाची सिद्धू. सिद्धू ह्या डिशला बोलतायत सिद्धू, हिमाचली देशी सिद्धू. सिद्धू सिद्धू ओके सिद्धू, सॉरी सिद्धू. आम्ही असं आज ठरवलं की मनालीमध्ये जे मनालीचं फेमस आहे ना ते खायचं. आपण महाराष्ट्रात किंवा मुंबईत जे आपण खातो ना ते ठीक आहे, ते आपण रोज खायचं, पण मनालीमध्ये आल्यानंतर इकडे जी डिश आहे ती खायची आणि ती टेस्ट करायची. तर पहिलीच आम्ही मागवली, पहिलीच आम्ही ऑर्डर केली सिद्धू. ह्या डिशचं नाव आहे सिद्धू. ये अपना दूसरा डिश आ गया, इसका नाम क्या है? लाफिंग. थोड़ा स्वीट से लगता है ना, गोड आहे? गोड नाही मग कसं आहे? नॉर्मल तिखट पण नाही, गोड पण नाही, मग कसं आंबट आहे? आता नाश्ता करून आम्ही आता आलोय खरेदीला. बरीचशी खरेदी झालेली आहे. आता महिला मंडळाची खरेदी चालू आहे. हे बघा काश्मीरी साडी. हे कोणचं आहे? फोटो पाठव लोक. चालेल काय कलर? हे अच्छा आहे, हे अच्छा आहे. तुला हा पण एक आहे, सांगा एक कलर. हाँ मलाड मलाड नटराज मार्केट जाते हो? मलाड में आप थे क्या पहले? मलाड में हमारा शॉप था बट उधर फिर बंद किया. अब है उधर कारपेट्स है. ओके, इसलिए मराठी. हमारा सारी शगुन साड़ी वाले पे. हाँ, उधर हमारा शॉप है बट कारपेट हाउस. इसलिए मराठी आती है थोड़ी थोड़ी. चलो भैया आप नीचे उतरो, वो इसमें दिखा ना. ये भाई चलो फटाफट ले लो जो भी है, निकलने का है. काम भी है, बाइक का काम करने का है. बाई बाई बाई. पाहिजे सांग लवकर. हे बघा सगळ्यांची सामान उचलून, हा हे बघ सगळ्यांचे सामान उचलून कंटाळलो मी. किती शॉपिंग झाली आहे बघा आतापर्यंत. अजून बाकी आहे, म्हणून आम्ही आमचं जे लगेज होतं ते आम्ही कुरिअरने पाठवून दिलं मुंबईला. आता इथून ना जमल्यास हिडंबा मंदिरामध्ये जायचं. हिडंबा मंदिर ना, हिडंबा ना, हिडिंबा सॉरी, हिडिंबा मंदिरमध्ये जायचा विचार चालू आहे, पण बघू, कारण गर्दी खूप आहे तिकडे आता आणि लाईन पण मोठी असते. आता यांची शॉपिंग झाल्यानंतरची ते दुसरी गोष्ट आहे. मला आता बाईक माझी जी बाईकचं काम आहे ते होणार चंदीगडला उद्या, त्यामुळे आजचा दिवस शांत आहे. आता मला फालतूमध्ये मंडीला जावं लागलं असतं, 5 ते 7 तास गेले असते माझे, पण ते बोलले उद्या जाता जाताना चंदीगडला थोडंसं अर्ध्या तासात काम होऊन जाईल बोलले. म्हटलं ठीक आहे चालेल. हा चांगला होता हा वाला. हमारे घर से इनको भैया हो सर, वो साड़ी कितने का है? भैया ये वाला ये वाला भाईजान कितना बोलते? 15,000. ये वाला रहेगा भाईजान 15,500. मैं बोलता हूँ पब्लिक को. ये साड़ी नहीं, ये आपका होम इन्वेस्टमेंट है. अच्छा. जितना टाइम आपके पास साड़ी रहेगी उतना टाइम आप प्लस का आप रिसीव कर सकते हैं किसी भी. अच्छा नहीं है, कपड़ा भी है लगता है. ये अपने कश्मीर का
जिसका मनाली मार्केट में कौन सा शॉप है, नाम क्या है शॉप का सर? वानी आर्ट एम्पोरियम। कौन सा? वानी आर्ट एम्पोरियम। वनी आर्ट, वानी आर्ट एम्पोरियम। वानी आर्ट ना, वानी आर्ट एम्पोरियम। वानी आर्ट ये करके ना शॉप है इधर. उसके पास बहुत अच्छा कलेक्शन आहे. देखो साडी ड्रेस खूप छान छान आहेत. आम्ही पण ॲक्च्युली घेतले इकडे. हे बघा हे एक घेतलं आहे, मंदारने एक घेतलं आहे. तो ये बंदे को आके मिलो, अच्छा कलेक्शन है इसके पास और बहुत सारा वैरायटी उनके पास है. और ये बंदा मुंबई में जॉब किया हुआ है. भैया ये चलो हे झालं, चला निघूया पटापट घरी जाऊन. मराठी माणूस खूप चांगला. एक नंबर. नहीं लेकिन अच्छा है, देखो अभी तक मराठी आ रही है थोड़ी थोड़ी, लिटल लिटल. हे चला निघूया, जाऊन परत बघू पॉसिबल झालं तर मंदिरात जाऊ. कारण काय आता मी जेवढं घेतलं ना सामान हे सगळं म्हटलं पहिला हॉटेलला ठेवू रूमवर आणि मग मंदिरात जाऊ. हे सगळं घेऊन जायचं म्हणजे हालत खराब आहे सगळं. म्हणून पहिला आम्ही जातो रूमवर, त्याच्यावर सामान ठेवून मग आपल्या मंदिरात जायचं आहे. अशा प्रकारे एवढी शॉपिंग केलेली आहे. छोटी छोटी गोष्टी घेतली, जास्त नाही, आठवणी. आणि आता क्लायमेट बघा कसं चेंज झालं आहे बघा, पावसाचं वातावरण. आणि इथे बघा या साईडला स्वतःचा फोटो तुमचा इथे ना ड्रॉइंग करून देतात. हे बघा इकडे, हे बघा इथे. आणि इथे हे पूर्ण ना स्ट्रीट फूड आहे. इथे चांगले चांगले खायचं सगळं जे पण आहे ते मस्त भेटतं. इकडे बघा हे पानवाले आहेत ना, इकडे पान पण छान भेटतं, गोड पान. आणि इथे बघा इथे ना किचन तुम्हाला चांगलं मिळून जातील. हे बघा इथे. आणि हे संपूर्ण मनाली मार्केट आहे. चल इकडे कुल्फी खाय, ये इकडे येईल तो मंदार. चेंज झालं, मस्त गार झालं आता. हा. आणि ना स्वच्छता जबरदस्त आहे इथे मार्केटमध्ये. आणि हे मार्केट 1 वाजेपर्यंत चालू असतं, रात्री 1 वाजेपर्यंत. कसं आहे गरमागरम. काहीच इथे आल्यानंतर ना हे दूध ट्राय करा. बघा सगळीकडे तुम्हाला भेटेल, पण एकदा ट्राय करा, मस्त गरमागरम असतं. चल पीत जाऊया हळूहळू, नाही तर उभा राहूनच पी. हो आत्ता आम्ही आलो आहे हॉटेलवरती, कारण ना पाऊस चालू झाला. तर म्हटलं पहिलं हॉटेलला जाऊ, रूम्सवर सगळं ठेवू, कपडे वगैरे जे पण शॉपिंग केले ते. आणि मग म्हटलं आपल्या मंदिरात जाऊ, हडिंबा. आता ते मंदिर आम्हाला वाटतं इकडे ह्या साईडला वरती आहे, पण आमच्या हॉटेलच्या इथून बरोबर 2 किलोमीटरवर आहे. आदर्श मिसेस गेली. आपला एक भाऊ आज चालला आहे रिटर्न मुंबईला, कारण त्याचं काहीतरी काम आलं अचानक. तर तो बाईक ट्रान्सफर करून चालला आहे फ्लाईटने, कौस्तुभ भाऊ. तर तो पण आता कुल्लूला गेला आहे. कुल्लूला तिकडे बाईक देणार, बाईक देऊन परत रिटर्न येणार. आणि रात्री जे त्याची बस आहे, मग बस करून तो जाणार चंदीगडवरून तिकडून काहीतरी फ्लाईट, काय दिल्लीवरून फ्लाईट आहे त्याची. तर त्याला पण बाय बाय करायचं आहे. आणि आता जायचं मंदिरात. आता लगेच थंड झालं वातावरण, अजिबात थंडी नव्हती. आता पाऊस लागल्यानंतर एवढं क्लायमेट थंड झालं ना, त्यामुळे परत लगेच मी उडी घातली. तर मी टी शर्ट घालणार होतो. तर आता मी चाललो आहे मंदिरात जाऊन येतो आणि लवकर झोपायचं आहे, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. बाकी आपली रूम छोटीशी रूम आहेत, पण छान आहेत. कारण इथे मनालीमध्ये ना कुठे भेटतच नव्हते रूम्स, तर आम्हाला लकीली हे भेटले. त्यामुळे ठीक आहे, बऱ्यापैकी रूम आहे. कारण का आपल्याला काय एकच रात्र आज झोपायचं आहे. बाकीचा सगळा पसारा आवरलेला आहे. फिर वापस पहुंच गए मनाली मार्केट में, क्योंकि वो मंदिर में जाने को ना ऑटो लगता है. 2 किलोमीटर है, लेकिन कैसा है चढ़न है ना ऊपर, तो चढ़न में थोड़ा थकवा आ सकता है. 3 लोग है ना? नाही. इकडचे रस्ते एवढे छोटे आहेत का, जबरदस्त ट्रॅफिक होतं संध्याकाळचं. त्यांना विचार नाही तू. चला फायनली पोचलो हडिंबा मंदिराच्या इथे. आणि तुम्हाला हे मंदिर माहीतच असेल, इथे भरपूर मूवीचे शूट झालेले आहेत. आणि याचा इतिहास पण खूप मोठा आहे. आपण जाणून घ्यायचा आहे नक्कीच. पहिल्यांदा आपण मंदिरापर्यंत पोहोचू, कारण 6:30 वाजता बंद होणार. आणि वरती आल्यानंतर एवढं थंड क्लायमेट आहे ना, वेगळंच. आणि झाडं आहेत ना, ही झाडं ते बघा इकडेच दिसणार तुम्हाला. जशी आपल्याकडे सुरूची कशी झाडं असतात तशी सेम झाडं आहेत. मंदिराच्या जवळ आल्यानंतर ही जी लाईन दिसते, ही सगळी लाईन आता इथे आतमध्ये दर्शनासाठी येते. मुखदर्शन घ्यायचं असेल तर समोर, नाही तर आतमध्ये जायचं असेल ना, तर ही लाईन ही बघा ही सरळ जाते. आम्ही मुखदर्शन घेतलं, कारण आता मंदिर बंद होणार आहे. चल ते सशाविषयी बघू पटापट. फोटोग्राफी जोरदार चालू आहे इकडे बघा. मंदिर बघा काय छान वाटतं.
प्रसाद खात खात जाऊया आपल्या हॉटेलला. विचार करा, जेव्हा हे मंदिर बांधलं गेलं 1500 मध्ये, तेव्हा इथे किती जंगल असेल, घनदाट जंगल. आता तरी इकडे रहदारी आहे, दुकानं झाली आहेत. जेव्हा बांधलं गेलं आम्ही कुठे उभे आहोत, आलं करा बा इकडे, गाड्या घेऊन येणार त्यांची. येताना मस्त ऑटोतून आलो, जाताना म्हटलं चालत जाऊ. आता कसं उतार आहे, येताना चढवून होती, हालत खराब झाली असती. म्हटलं जाताना चालत चालत जाऊ मस्तपैकी. हे बघा असं आहे. तरी आता खाली आहे ना, तर येताना पूर्ण जाम झालेला हा रोड. भाऊ आपला चालला सोडून आपल्याला अर्धवट. चाललं नाही चालेल म्हणजे ठीक आहे, नाही पण आता ठीक आहे, कामं येतात मान्य आहे, पण आम्हाला थोडंसं जरा हट होतंय की बाई जर्नी एकदम आमची मस्त सुरुवात झालेली. पण आता ठीक आहे, भाऊला जरा अर्जंट काम असल्यामुळे चाललाय भाऊ. असल्यामुळे चाललं. ठीक आहे, पण 3-4 दिवस वाचतील तुझे, लवकर पोचतील. आम्ही तोपर्यंत मागून येऊ हळूहळू. येतो ना तुम्हाला भेटायला, आलं वेलकम करायला. वेलकम करायला यावंच लागेल पाहिजे, म्हणून तुला पुढे पाठवायचं आहे. सो आपला कौस्तुभ भाऊ चालला रिटर्न घरी. बाईक वगैरे सगळं ट्रान्सफर केली. आता चाललाय फ्लाईट त्याची आहे चंदीगडला उद्या. सो आता चाललाय तो बसने, उद्या चंदीगडला सकाळी जाणार. सकाळी 11 वाजता फ्लाईट घेऊन घरी. काही कामं येतात अर्जंट, आपण सांगू शकत नाही, पण ठीक आहे. धमाल तर केली आपण, धमाल म्हणजे फुल धमाल केली. जेवढी पाहिजे तेवढी भेटते ना. पण ठीक आहे, नेक्स्ट यायला बघू कधी. नेक्स्ट परत राईड. हां, परत जेव्हा लडाख आपण करू तेव्हा नक्की करू. आता कोणता पास करायचा? वरचा टॉपचा पास कोणता येतो? मिगला पास करायचा. मिगला 19,000 नाही, त्याच्यावरती 19,000च्या वरती आहे. 400. हां, आताची ऑक्सिजन कॅन वाचलेत ना, मग तेव्हासाठी आपण वाचून ठेवू ना तेवढे. पण ठीक आहे, एक आपली आठवण राहिली भाई आता कायमस्वरूपी. 4 व्हीलर का गाडी तुझी कुठे आहे? मागे आहे माझी गाडी. मग ठीक आहे ना, अरे त्याच्या मागे लावली मी. तुझी बाहेर आहे? माझी बाहेरच आहे. दिसते. नाही